भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धाच्या वेळी जगभरातून कोण कोणाच्या मदतीला आलं, अमेरिकेने काय भूमिका घेतली हे सर्वांनी पाहिलं. शेवटी भारतीय सैन्यानेच आपली ताकद दाखवून पाकिस्तानला माघार घ्यायला भाग पाडलं. भारताची हवाई सुरक्षा प्रणाली, ड्रोन मिसाईल, राफेल, स्कॅल्प, हॅमर हे मिसाईल्स हेच भारताच्या कामी आलं. त्यापैकी S-400 ही सुरक्षा प्रणाली फार महत्त्वाची ठरली. S-400 ही सिस्टीम एकटी पाकिस्तानच्या सर्व मिसाईल्स, ड्रोन्सना भारी पडली. आता भारत आणखीन एक मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे केवळ पाकिस्तान नाही तर अमेरिका आणि चीनच्या पोटातही गोळा येऊ शकतो. पाकचे हल्ले रोखण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभावली ती भारताच्या S-400 या एअर डिफेन्स प्रणालीने, जी भारताने रशियाकडून खरेदी केली होती. आता रशिया भारताला आणखीन एक मोठी ऑफर देत आहे. रशियाने पुन्हा एकदा भारताच्या मैत्रीला जागत एकत्र मिळून S-500 एअर डिफेन्स सिस्टीम उत्पादन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रशिया युक्रेन युद्धात S-400 ही रशियाची ताकद बनली. आता भारतानेही पाकिस्तान विरोधात हल्ल्यात S-400 वापर करत पाकचे सर्व हल्ले अयशस्वी केले. S-400 हून अधिक प्रगतशील आणि शक्तिशाली S-500 एअर डिफेन्स सिस्टीम असणार आहे. जर ही एअर डिफेन्स सिस्टीम भारताला मिळाली तर भारतीय सैन्याची ताकद दुप्पट होईल आणि पाकिस्तानची झोपच उडेल. S-500 एअर डिफेन्स सिस्टीम शत्रूच्या हायपरसोनिक मिसाईल्स आणि पृथ्वीच्या खालच्या कक्षेत फिरणारे सॅटेलाइट, गुप्तपणे येणारी विमानं यांना मारण्यास सक्षम आहे. ही डिफेन्स सिस्टीम अवकाश वातावरणाच्या कक्षेत जाऊन हल्ला करू शकते. याची मारक क्षमता 600 किलोमीटरपर्यंत आहे. त्याशिवाय 200 किलोमीटर उंचीपर्यंत लक्ष्य भेदू शकते. या एअर डिफेन्स सिस्टीममध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अँटी बॅलिस्टिक मिसाईल्स क्षमता आहे. ती हायपरसोनिक ग्लाइड वाहने आणि लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाईल हवेतच नष्ट करण्याची क्षमता ठेवते. त्यासाठी 77N69 आणि 77N691 नावाची खास मिसाईल्स देखील वापर करता येऊ शकतात. या मिसाईल्स इतक्या मोठ्या आहेत ज्या S-400 मध्ये वापरू शकत नाहीत. तसेच S-400 ची प्रतिसाद देण्याची क्षमता ही केवळ 10 सेकंद आहे, तर S-500 ची प्रतिसाद देण्याची क्षमता ही केवळ 4 सेकंद आहे. रशियाकडून सध्या याचा वापर केला जात असला तरी S-500 पूर्णपणे विकसित झालं नसल्याची माहिती मिळते. S-500 च्या मदतीने भारत अंतराळातील गोष्टींनाही टार्गेट करू शकतो. माहितीनुसार S-500 चे रडार आधुनिक आहेत, जे 2000 किलोमीटर दुरूनही शत्रूच्या टार्गेटला ओळखू शकतं. S-500 डिफेन्स अमेरिकेच्या थाडसारख्या बड्या डिफेन्स सिस्टीमहून अधिक चांगली आहे असं रशियाने दावा केला आहे. त्यामुळे अमेरिकेला देखील याचा धोका आहे. रशियाकडून जेव्हा भारत S-400 खरेदी करत होता तेव्हा अमेरिकेने त्याला विरोध केला होता. हा विरोध झुगारून भारताने ही खरेदी केली होती. S-500 सिस्टीम एकाच वेळी हवेत सुरक्षा, मिसाईलपासून सुरक्षा आणि सॅटेलाइट पाडण्याचं कामही करू शकते. सैन्य तज्ज्ञानुसार S-500 ही डिफेन्स क्षेत्रात एक मोठा बदल आणू शकते. रशियाचा हा प्रस्ताव भारतासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या सैन्याची ताकदही वाढेल. आता भारत या प्रस्तावावर काय निर्णय घेतो ते पाहावं लागेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे S-400 च्या यशानंतर भारतीय सैन्यात S-500 पण येतं का ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. आणि भारताने जर हा डाव खेळला तर याचा पाकिस्तान आणि अमेरिकेत मोठा धमाका होऊ शकतो हेही नक्की आहे. एकूणच S-400 नंतर S-500 भारताने खरेदी करावं का, ते भारतीय सैन्यात आणावं का, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.